मस्तपैकी अशी मँगो मस्तानी आपली तयार झालेली आहे. बघू शकतात तुम्ही. मस्तपैकी गरमीचा सीझन चालू आहे आणि असं थंडगार मँगो मस्तानी. तो क्या बात है. तर बाहेरून आलेला आपल्याला असं काहीतरी थंड प्यावंसं नाही तर खावंसं वाटतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही मँगो मस्तानीची. तर आज मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे, याची कृती कशी आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय लागलेले आहे. मी बदाम कापून घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी ना व्हॅनिलाचं अमूलचं आईस्क्रीम घेतलेलं आहे एकदम प्लेनवालं. त्याच्यानंतर मी साखर घेतलेली आहे, दूध घेतलेलं आहे आणि 3 मी आंबे घेतलेले आहेत. तर हे बघा, आपल्याला सर्वात प्रथम आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ना त्याचा जो मधला गर असतो तो आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे. ते वाटताना पण आपण त्याच्यामध्ये काय काय टाकणार, प्रमाण किती आहे ते पण मी तुम्हाला सांगते. तर आता हे मी 3 आंबे घेतलेले होते. त्या 3 आंब्यासाठी मी हे 3 चमचे मी आईस्क्रीम घालणार आहे. तर हे जे आपण नाश्ता करतो ना त्याच चमच्याने मी 3 चमचे घातलेले आहेत. आणि तुम्ही शक्यतो प्लेनच आईस्क्रीम ह्याच्यासाठी वापरा मँगो मस्तानी, जेणेकरून का आपण ह्याच्यानंतर पण ह्याच्यावरून गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स टुटी वगैरे टाकतो. तर तुम्ही हे ना प्लेनच आईस्क्रीम ह्याच्यासाठी वापरा. त्याच्यानंतर मी साखर घेतलेली आहे. तर हे आंबे गोड आहे त्याच्यासाठी मी जास्त साखर नाही घेतली. 4 चमचे साखर टाकलेली, जो आपण नाश्ता करतो तो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दूध घातलं. दूध आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचंच आहे, जेणेकरून आपलं हे जो त्याचा हे असतो ना तो जाड होणार नाही आणि पाहिजे तसं आपल्याला होतो हे दूध टाकल्यामुळे पातळ. ते आता मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघू शकतात तुम्ही, मँगोचे छोटे छोटे पीस काढून मी बाजूला ठेवलेले, ते मी सर्वात प्रथम ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि याचं हे मिक्सरला जे मी वाटून घेतलं आहे ना सगळं ते ह्याच्यामध्ये मी टाकलं. त्याच्यानंतर परत आपल्याला ना ह्याच्यामध्ये आईस्क्रीम घालायचं आहे. आता बघू शकतात तुम्ही, तुम्हाला ना जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही आईस्क्रीम टाका, पण शक्यतो मी ह्याच्यामध्ये 2 स्पून टाकलेले आहेत हे बघा. आणि तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे प्लेनच आईस्क्रीम घ्या. तर हे बघा, आईस्क्रीम टाकल्याच्यानंतर परत ह्याच्यावर मी ना ते मँगोचं जे मिक्सरमधून वाटून घेतले ना ते टाकलं. परत त्याच्यावर थोडंसं मी आईस्क्रीम टाकलं आहे बघा. तर बघू शकतात तुम्ही, दिसायला पण किती भारी टेम्पटिंग वाटते. आणि जे मँगोचे परत एकदा छोटे छोटे स्लाईस होते ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. दिसायलाच बघ किती भारी वाटतं आहे ना. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये परत मी बदामाचे जे काप करून घेतले होते ना ते टाकलेले आहेत बारीक करून असे. तुम्हाला पाहिजे त्याचे स्क्वेअर नाही तर लांबमध्ये टाकू शकतात कट करून. ते हे बघा, आपली मँगो मस्तानी रेडी झालेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी याची रेसिपी दाखवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आज आमच्या बाल्कनीमध्ये पहिल्यांदाच गुलाबाचं फूल आलेलं आहे बघा. भारी वाटतं आहे ना एकदम. ऊन बाहेर भरपूर आहे आणि बघू शकतात वारा पण मस्तपैकी सुटलेला आहे. व्ह्यू बघू शकतात तुम्ही. आणि त्याच्यामध्ये मस्त असे थंडगार मँगो मस्तानी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या मँगो मस्तानीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय